ती हायेस्ट पातळीची लढाई भारतीय जवानांनी तुमच्या माझ्या जीवनाच्या दैनंदिन सुरक्षितता याकरता तिथे ती लढाई चालू आहे. पाकिस्तानला माहिती आहे की जोपर्यंत सियाचीन ग्लेशियर भारताच्या ताब्यात आहे त्यावेळपर्यंत हा रस्ता जो आपला केला याचा उपयोग काय नाही. म्हणून सियाचीन ग्लेशियरवर ताबा पाहिजे, पण वेळेत भारताने तो ताबा घेतला. त्यामुळे बॅटल प्लॅन कारगिलची कारवाई करतानाचा की द्रास आणि कारगिल पशी आवळा, कारगिलचे प्राण कंठाशी आले की कारगिलच्या बदल्यात सियाचीन मागा. ही जर मला जशी कळते तशी पहिल्या बातम्या आल्यानंतर जे कळायचं ते का आपल्या काय निर्णयकर्त्यांना कळणार नाही असं थोडंच आहे. त्यामुळे आपल्या निर्णयकर्त्यांनी भारतीय लष्कराला आदेश दिला की यांना उचकटून फेकून टाका. पहिल्यांदा मे महिन्यात हे कळल्यानंतर त्या भागामध्ये जे आर्मीचे युनिट्स होती ती प्रथम काढून घेण्यात आली, दुसरी युनिट्स तिथे पाठवण्यात आली. त्यामुळे भारताचा प्रतिहल्ला जून मध्ये चालू झाला. द्रास कॅन्टोन्मेंटवर ज्या वेळेला मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही बातमी आली त्यावेळेला त्या कॅन्टोन्मेंटवरनं एक कॅप्टन आणि त्याच्याबरोबर 6 सोल्जर्स, त्याचं नाव कॅप्टन अमित वर्मा, याला रेकी करण्यासाठी पाठवण्यात आलं. रेकी इज रेकॉनसे की पाहून या. कॅप्टन अमित वर्मा गेला तो गेलाच, पुढचे 3-4 दिवस आलाच नाही. कॅप्टन अमित वर्मा आला नाही म्हणून त्याचंही काय झालं आणि तो शोधून काढा म्हणून पुन्हा 1+6 एक कॅप्टन आणि त्याच्याबरोबर 6. दिस टाइम ह्या कॅप्टनचं नाव आहे सौरभ कालिया. या सौरभ कालियाला पाठवण्यात आलं. सौरभ कालियाही गेला तो गेलाच, पण 1 आठवड्याच्या नंतर सौरभ कालिया आणि 6 भारतीय जवानांची टॉर्चर करलेली प्रेत मुजाहिदीनांच्या नावाखाली पाकिस्तानी लष्कराने गिफ्ट म्हणून भारताला पाठवली. द्रास कॅन्ट गिफ्ट. सौरभ कालियाचं छलनी झालेलं टॉर्चर झालेलं प्रेत होतं. सौरभ कालिया राजस्थानमधला आहे, अख्खं घराणं सैनिकाचं आहे. सौरभ कालियाचा मोठा भाऊ पण सैन्यात आहे. सौरभ कालियाची डेड बॉडी राजस्थानमधल्या गावात ज्या वेळेला आणण्यात आली त्यावेळेला त्याच्या अंत्यविधी करताना सौरभ कालियाचा भाऊ म्हणाला की आम्ही वी आर प्राऊड ऑफ सौरभ, आणि आम्हाला काळजी एवढीच आहे की आम्ही 4च भाऊ आहोत, जास्ती असते तर आणखी दिले असते. हे सावरकरांच्या हे काय बंधू असतो जरी आम्ही 7 सारखी ओळ आहे. तो सौरभ कालिया. युद्ध चालू झाल्यानंतर ज्या वेळेला भारताने तोलोलिंगच्या पलीकडचा भाग जिंकून घेतला त्यानंतर बर्फामध्ये अमित वर्मा आणि 6 जणांची प्रेत पण मिळाली. ती पण छळून टॉर्चर करून मेलेली होती. त्यानंतर अमित वर्माचं प्रेत त्याच्या गावी आणण्यात आलं. अमित वर्माचं गाव पुणे. कॅप्टन अमित वर्मा राहणारा पुण्यातला. त्याचं तिरंग्यामध्ये गुंडाळलेलं प्रेत ज्या वेळेला पुण्यात आणलं त्यावेळेला त्याची ढसढसा रडणारी आई कॅमेऱ्यावर टीव्ही कॅमेऱ्यावर बोलत असताना सांगते आहे, वाजपेयी जी को अभी बोल दो कि अब हमारी जमीन का 1 इंच भी पाकिस्तान को मत दो. समोर पोराचं प्रेत आहे आणि रडणारी आई देशाच्या पंतप्रधानाला सांगते की आमचे जवान लष्कर लढतंय तर लढतंय, जिंकलेलं परत देण्याची कायम बेसावध राहण्याची जी आमच्या राष्ट्राची परंपरा आहे तेवढी तर बदला. तो अमित वर्मा. पण हे नंतर कळलं. आधी ज्या वेळेला सौरभ कालियाची प्रेत भेट म्हणून मिळाली, छळलेलं सौरभ आणि त्याचे 6 जण, त्यावेळेला मग ठरलं की आता जवान पाठवून नाही चालणार आहे म्हणून विमानाने सर्वे करायचं. तर ते पहिलं विमान गेलं फ्लाईट लेफ्टनंट के नचिकेत ह्याचं. आणि ते के नचिकेतचं विमान तोलोलिंग शिखराच्या वर असताना तोलोलिंग वरनं त्याच्या विमानावर फायरिंग झालं. म्हणजे अँटी एअरक्राफ्ट गन्स बसवलेल्या होत्या त्या तिथपर्यंत पोहोचल्या. त्या म्हणजे भारतीय सीमेच्या आत 11 किलोमीटर. नुसता 11नी समजू नका तुम्ही, 11 म्हणजे वाटेल फार तर इथून सहकारनगरच्या थोडं पलीकडे कात्रज घाटाचा बेस वगैरे नाही, ते हिमालयातले 11 किलोमीटर आहेत. ते चढणाऱ्या उतरणाऱ्या डोंगरांचे 11 किलोमीटर आहेत. ते ओलांडून गन्स, त्या गन्स सुद्धा तोलोलिंगच्या शिखरावर त्यांनी के नचिकेतच्या विमानावर फायरिंग केलं. के नचिकेतचं विमान हिट झालं, पण त्याला शेवटचा संदेश द्यायला वेळ मिळाला. तो इजेक्ट झाला आणि त्यांनी निरोप एवढा दिला होता की आय एम हिट अँड आय एम टेकिंग ऑफ. त्यामुळे तो छत्रीने कुठेतरी उतरला. कुठे उतरला नंतर कळलं, पण आधी के नचिकेत गायब झाला. म्हणून के नचिकेतला शोधायला आता एक पायरीवरचा म्हणजे त्याचा स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा याला पाठवण्यात आलं. अजय आहुजाचं सुद्धा विमान या तोलोलिंगच्या पुढच्या सेक्टरमध्ये जुबार हिल्स, तुर्तुक वगैरे शिखर येतात. इथे असताना त्याच्यावरही ते सुद्धा हिट झालं. अजय आहुजाचा शेवटचा मेसेज काहीच आला नाही, पण लढाई संपल्यानंतर ही शिखरं पुन्हा ताब्यात घेतल्यानंतर अजय आहुजाचं प्रेत सापडलं.
त्या प्रेताची जी ऑटोप्सी होते त्याच्यावरनं ऑटोप्सी करण्याची सुद्धा गरज नव्हती, नुसत्या त्याच्या शारीरिक रूपात हे क्लिअर होतं की अजय आहुजा पाकिस्तान्यांच्या जिवंत ताब्यात सापडलेला होता. तो मेलाय, तो तोफ लागून किंवा लढाईत नाही मेलेला, टॉर्चर होऊन मेलेला आहे. अजय आहुजा दिल्लीचा आयुष्यभर विसरणार नाही अशी जी काही ठळक चित्र मेंदूवर हृदयावर उमटलेली आहेत त्यातलं हे एक आहे. आणि हे घडतानाच्या दिवसात तर मी दिल्लीत आधी होतो. अजय आहुजाची डेड बॉडी पण आणलेली, त्याची 26 वर्षाची विधवा पत्नी शांतपणे बाजूला उभी. अजय आहुजाला एक 4 वर्षाचं पोरग आहे आणि आर्मीचा एक जवान त्या 4 वर्षाच्या पोराला बापाला नमस्कार करायला ठेवते आणि ते 4 वर्षाचं पोरग बापाला नमस्कार करतो. हमसून हमसून रडणारी अजय आहुजाची पत्नी, अजय आय एम प्राऊड ऑफ यू. आपण सगळे होतो, ऑल ऑफ अस आर प्राऊड ऑफ यू. पण ही जी लढाई केली, मग आम्हाला त्याचा संदेश कळला, मग प्रतिहल्ला चालू झाला, त्यातले जे प्राण मोजले, ह्याची किंमत, ह्याची जबाबदारी पत्करणे आणि आम्ही इतिहासापासून काहीतरी शिकणे, हे तुमच्या माझ्याकरता जास्ती महत्वाचं आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रतिहल्ला चालू झाला, ते तोलोलिंगचं शिखर, तोलोलिंग जिंकून घ्यायचं. एखाद्या ज्या वेळेला शिखरचा पॉइंट जिंकून घ्यायचा असतो, ती ऍक्शन कशी होते? साधारणपणे नॉर्मली संध्याकाळच्या वेळेला सगळे सोल्जर ज्या टीमवर सोपवण्यात आले की तुम्ही जाऊन आता ते ताब्यात घ्यायचं, ते बेसनी निघतात. त्यांच्या अंगावर कपडे, चिलखत, हे बुलेट प्रूफ शिरस्त्राण असतं. या सगळ्याच्या सहित एका सोल्जरकडे सरासरी 40 किलो वजन निघतं. 40 किलो घेऊन तो हिमालयातला ट्रेक करायचा. नुसता तो ट्रेक नाही, गाणी म्हणत केलेला. तो ट्रेक करत असताना वरनं फायरिंग पण होऊ शकतं. त्यांच्याकडे पण तिथे रडार्स आहेत, त्यांच्याकडे पण तिथे NVDs म्हणजे नाईट व्हिजन डिव्हाइस, म्हणजे रात्री सुद्धा ज्यातनं दिसतं असे आहेत. अशा वेळेला शिखरावर बसलेले जे शत्रू आहे त्याला त्याच्या बंकरमध्ये अडकवून कसं ठेवायचं? तर अटॅक जिथून सुरू होतो त्याच्या 8-10 किलोमीटर अलीकडे आपल्या ज्या तोफा बसवलेल्या आहेत, बोफोर्स, ह्यांच्यातलं कोऑर्डिनेशन आहे. त्या तोफा या बंकरवर वरनं शेलिंग करतात. त्यामुळे बंकरमधले जवान, शत्रूचे सैनिक बाहेर येऊ शकत नाहीत. त्या शेलिंगच्या कव्हर प्रोटेक्शनमध्ये भारतीय जवान वर चढतात. हे कुठपर्यंत जाऊ शकतील? तर कितीही टेक्नॉलॉजी आलेली असली तरी ॲक्युरसी काय सांगितली जाते तोफेतनं येणाऱ्या बॉम्बची, ती आहे 100 मीटरचं सर्कल, 100 मीटर. त्यामुळे त्या 100 मीटरपर्यंत सैनिक पोचले की रेडिओ सेट्सवरनं मेसेज जातो, आर्टिलरीचं शेलिंग थांबतं. ते शेवटचे 100 मीटर ही खरी क्रुशल कारवाई असते. हे जर मी तुम्हाला सांगू शकतो तर ज्या पाकिस्तानी लष्कराचे ट्रेनिंग झाले त्यांना कळत नसणार होय की तोलोलिंगवर जर शेलिंग चालू झालंय याचा अर्थ बेसहून भारतीय जवान निघालेत. आता ते 2, 3, 4, 5 तासात केव्हा ना केव्हा तरी ते 100 मीटरच्या रेंजमध्ये, बंकरपासून 100 मीटरच्या रेंजमध्ये पोहोचणार आहेत. ते बंकरमध्ये शांत बसून राहतात. आणि शांत म्हणजे पहारा चालू असतो, दुर्बीण असते, बंकरवर अँटेना बसवलेले असतात. त्यामुळे ते लोकेट तिथे शांतपणे बसून राहतात. बंकरला एक स्लिट आहे, पोलादाची जी बंकर्स केलेली, आणि त्याच्यामध्ये रोखलेल्या गन्स. गन्स म्हणजे काय? एका मिनिटाला 1,500 बुलेट्स फायर करू शकतील अशा हेवी मशीन. एका मिनिटाला 1,500 बुलेट्स. म्हणजे समोरचा जर असा स्क्वेअर आखला तर त्या स्क्वेअर मधला असा एवढासा फ्रॅक्शन ऑफ अ मिलीमीटर सुद्धा त्यांच्या फायरिंग मधून वाचू नाही शकणार. त्यामुळे ते बसून राहतात. शेलिंग थांबलं की त्यांनाही कळतं की शेलिंग थांबलंय, आता फायनल लढाईची वेळ चालू होणार. तोलोलिंगवरची जी ऍक्शन आहे तिचा कमांडिंग ऑफिसर होता मेजर सर्वनन, आणि त्याचा आर्मीच्या भाषेत म्हणतात 2IC म्हणजे सेकंड इन कमांड, तो होता लेफ्टनंट तोमर. लेफ्टनंट तोमरचं वय 23. त्यांनी आत्ता त्या लढाईच्या 4 महिने आधी NDAतला त्याचा कोर्स पूर्ण केला होता आणि तो लढाईत गेला ते डायरेक्ट कारगिलची कारवाई चालू झाली. आणि त्यात सुद्धा चालू झाली ते जो लढाईचा टर्निंग पॉइंट, ती लढाई यांच्या युनिटकडे आली. ठरल्याप्रमाणे 3 जूनच्या संध्याकाळी हे निघाले. आर्टिलरीचा कव्हर होता. 6 तासाचं ट्रेकिंग करून ते त्या टेकडी टोकापर्यंत पोहोचले. म्हणजे लक्षात घ्या की द्रास कॅन्टोन्मेंटच्या रस्त्याला लागून जे चढ चालू होतो तो चढ चढायला आर्मीला 40 किलो वजन आणि वरचं होत असलं तर इंटरमिटंट म्हणजे मधनं होणारं फायरिंग, हे घेऊन त्यांना 6 तास पोचायला लागतात. रात्रीच्या 2-2:30 वाजता त्या बंकरच्या भोवती हे पोचले. जो कमांडिंग ऑफिसर होता त्यांनी बंकरच्या करेक्ट समोरची, म्हणजे बंकरची जी छिद्र आहे रेषा, त्याच्या समोरचा जो 10 मीटरचा पट्टा येईल तो स्वतःकडे घेतलेला होता. त्यामुळे बंकरपासून 100 मीटर आणि मग आता कोपऱ्यावर सरपटत बंकरपर्यंत पोचायचं. आणि प्लॅन हा की बंकरमध्ये जाऊन हँडबॉम्ब्स टाकायचे, हँड ग्रेनेड्स टाकायचे.
10 मीटरपर्यंत आल्यानंतर जे फायरिंग चालू झालं त्याच्यात मेजर सर्वनन गेला म्हणजे मेजर सर्वननच्या करेक्ट 2 डोळ्यांच्या मध्ये बुलेट लागली. तेवढीच जागा आहे की जिथे मरू शकतो, अन्यथा शिरस्त्राण असतं. पण या स्पीडने होणारे जे मशीन गनचं फायरिंग आहे त्याच्यात मेजर सर्वननच्या करेक्ट 2 डोळ्यांच्या मध्ये बुलेट शिरली आणि तो गेला. मेजर सर्वननची उजवी फ्लँक लेफ्टनंट तोमर सांभाळत होता. त्याला एनव्हीडीतनं दिसलं की मेजर सर्वनन गेला. 23 वर्षाचा आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा लढणारा लेफ्टनंट तोमर बिचकला नाही. त्यांनी त्या फायरिंगमध्ये सरपटत जाऊन मेजर सर्वननचा रेडिओ सेट ताब्यात घेतला. त्या रेडिओ सेटवरनं शिखराच्या इतर बाजूंनी सुद्धा वर चढणारी जी युनिट्स होती त्यांना सांगितलं की मी सेकंड इन कमांड लेफ्टनंट तोमर ताब्यात घेतलेला आहे अँड वी विल कंटिन्यू. ते भारतीय जवान जवळ जाणं चालू राहिलं. मग लेफ्टनंट तोमरने विचार केला की जिथे ही मशीन गन सेट केली तिकडून जाऊन उपयोग नाही, मागून जाता येईल का. मागच्या बाजूला असा उलटा कडा होता. रात्रीच्या त्या 2-4 तासांमध्ये कसा त्या उलट्या कड्याच्याही साईडनी 10 जवानांना घेऊन लेफ्टनंट तोमर पोचला. त्यामुळे मागच्या बाजूने त्यांनी बंकरमध्ये हँड ग्रेनेड्स टाकले, बंकर उद्ध्वस्त. तोलोलिंग भारताच्या ताब्यात आलं. ही तारीख 3 जूनची रात्र आहे. म्हणजे तोलोलिंगवर पुन्हा एकदा तिरंगा निशाण फडकलं. तो टर्निंग पॉइंट आहे. हे मला लेफ्टनंट तोमरशी बोलायची संधी मिळाली म्हणून कळलं. त्याचं आर्मीचं जे कोणतं युनिट होतं ते ह्या 2 मुख्य लढाया झाल्यानंतर द्रास कॅन्टोन्मेंटच्या जवळच्या भागामध्ये विश्रांती घेत होते. त्याला दिवस दिलेले होते की तुम्हाला विश्रांतीला आहे. तिथे मला लेफ्टनंट तोमरला भेटता आलं. त्याच्या बरोबरीने आणखीन दुसऱ्यांच्या पराक्रमाच्या कथा सुद्धा तिथे ऐकायला मिळाल्या. त्या अजब आहेत. द्रासला त्या स्पॉटला उभं राहिल्यानंतर सुद्धा असा अर्धवर्तुळाकार जो युद्ध प्रदेश दिसतो त्याचं एक टोक म्हणजे टायगर हिल आहे आणि त्याच्यापुढे वेगवेगळी शिखरं आहेत, त्यांना नावं दिलेत. काहीतरी आहेत 4875, 5100, 5875, 3 पिंपल्स, हम्प वगैरे. अशी ती टायगर हिल ते तोलोलिंग असं अर्धवर्तुळाकार शिखर आहेत. 4875 वगैरे वगैरे जे आहे त्याचा अर्थ समुद्र सपाटीपासूनची ती त्यांची उंची आहे. त्यांना वेगळी नावं नाहीत दिलेली. पण 3 पिंपल्स म्हणजे एकच डोंगर पण ज्याला अशी 3 टोकं आहेत म्हणून त्याला 3 पिंपल्स असं नाव दिले. हम्प म्हणजे कुबड. 3 पिंपल्स नंतर असा उतार चालू होतो तो जणू कुबड आल्यासारखा म्हणून त्याला हम्प. आणि मग तोलोलिंगचं शिखर चालू होतं. तर या टायगर हिल आणि तोलोलिंग याच्यामधलं कुठलं तरी एक, ही जी शिखरांची मी नावं सांगितली ती सुद्धा मी तशीच्या तशी सांगितली, तसं तुम्ही समजू नका. हे का हे उघड आहे कारण हे सुरक्षिततेची कारण आहे. पण त्यामधलं एक घ्यायचं होतं. त्याचा कमांडिंग ऑफिसर होता, त्याचं नाव कॅप्टन सचिन निंबाळकर, सोलापूरचा मुलगा. असंच वय वर्ष 23-24. त्याचे वडील सोलापूरला लायब्ररियन आहेत. त्याच्याकडे हे शिखर घ्यायची जबाबदारी दिली. संध्याकाळी निघाले तेव्हा आर्टिलरीचं शेलिंग चालू झालं. कॅप्टन सचिन निंबाळकर आपल्या सहकाऱ्यांना घेऊन त्या बंकरच्या एक 10 मीटर हद्दीपर्यंत पोहोचला. पण एवढं सगळं व्हायला जवळजवळ सकाळचे 4 वाजले. आता 4:30 वाजता उजाडतं. अर्ध्या तासात उजाडणार. तिथे त्या विशिष्ट दिवसांमध्ये 4:30ला उजाडतं. आता अर्ध्या तासात उजाडणार. आता धड बंकरच्या दिशेने पण जाता येत नाही आणि रिट्रीट माघार तूर्त आजची ॲक्शन फसली म्हणून आपण परत जाऊ असं सुद्धा करता येत नाही कारण अर्धा तास पुरणार नाहीये परत जायला. एकदा का दिवस उजाडला की जाणारे सगळे भारतीय जवान हे पाकिस्तानी फायरिंगच्या दृष्टीने सिटिंग डक्स म्हणतात, बसलेले असे असे येऊ सहज असे मरतील ते. आता काय करायचं. अशा वेळेला बंकर पासून 10 मीटर अंतरावर त्या कॅप्टन सचिन निंबाळकरने अजब अशक्य निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे डोळ्याला एनव्हीडी, कानाला रेडिओ सेट. त्यांनी आर्टिलरीच्या युनिटशी संपर्क केला आणि आर्टिलरीच्या युनिटला सांगितलं की मी तुम्हाला बंकरचं लोकेशन देतो, त्याच्यावर शेलिंग करा. 10 मीटरचं अंतर. ते शेलिंग झालं. ते बंकरच्या करेक्ट टॉपवर आहे. त्या शेलिंगचा फायदा घेऊन सचिन निंबाळकर आणि आपले जवान बंकरच्या जवळ गेले. हँड ग्रेनेड्स टाकली. हेही शिखर त्यांनी ताब्यात घेतलं. सचिन निंबाळकरला त्याच्याबद्दलचं वीरचक्र आहे. पण मी म्हणेन अनेक अर्थांनी जी अत्यंत फॅन्टॅस्टिक कहाणी मला ऐकायलाच मिळाली, माझं भाग्यच समजतो मी, ती होती टायगर हिल जिंकताना. तिचा कमांडिंग ऑफिसर मेजर सक्सेना. ते हे ऍक्शन करत करत गेले, पोचले. आता बंकरपर्यंत जाणार, पुढे सरकता येईना. पुन्हा मेजर सक्सेनाचा निर्णय बंकरच्या मागच्या बाजूने यायला लागले. एवढं सगळं होईपर्यंत पाकिस्तानी सैनिकांचा नीतिधैर्य संपलेलं. ते पळत सुटले. मेजर सक्सेना काही 5-6 भारतीय जवानांना घेऊन बंकरच्या मागच्या बाजूने येत होता. त्याला पळताना 3 पाकिस्तानी सोल्जर दिसले आणि त्यांनी त्यांना हॉल्ट, रुको,
ते तिन्ही जवान थांबले. पाकिस्तानी जवानांनी हातातली शस्त्र टाकून दिली, हात वर केले आणि मेजर सक्सेनाला म्हणाले की गलती हुई, अब की बार जाने दो, दोबारा हिंदुस्तान लौट के नहीं आएंगे. मेजर सक्सेनाच्या तोंडून ते सगळं ऐकत असताना मला ऍक्च्युली दिसत होता 12व्या शतकातला शहाबुद्दीन घोरी 1191 चाल करून आला. पण भारत एकात्म होता. उत्तरेला सगळे राजपूत राजे एकत्र लढले. तराईच्या मैदानात पृथ्वीराज चौहाननी शहाबुद्दीन घोरीचा सपाटून पराभव केला. शहाबुद्दीन घोरीला पकडलं. हे वाक्य तो बोललाय, अब की बार जाने दो, दोबारा हिंदुस्तान लौट के नहीं आएंगे. आमच्या धर्मशास्त्रातली युद्धाची परंपरा होती, शरण आलेल्या शत्रूला सोडून द्या. पृथ्वीराजाने त्याला सोडलं. 1 वर्षात तयारी करून शहाबुद्दीन घोरी परत आला. परत लढाई, परत शहाबुद्दीन घोरीचा पराभव, परत समोर, परत अब की बार जाने दो, दोबारा लौट के नहीं आएंगे, परत त्याला सोडून दिला होता. त्यानंतर घडते ऍक्च्युअली पहिला हिंदी ट्रॅजेडी चित्रपट. पण ती ट्रॅजेडी तेव्हापासून आजपर्यंत आम्ही शाणे होणार नसलो तर आपली सगळ्यांची आहे. ती म्हणजे दिल्लीचा सगळ्यात बलाढ्य राजपूत राजा पृथ्वीराज चौहान. पण त्याची सीमा ज्याला भिडत होती तो कनौजचा राजा जयचंद ची मुलगी संयोगिता सुंदर होती. राजा जयचंदाला तिचं लग्न करायचं होतं. तत्कालीन प्रथेला अनुसरून मुलीला पती निवडायची परवानगी होती. ती स्वयंवर पद्धत. जयचंदाची निमंत्रणं सर्व राजपूत राजांना गेली. संयोगितेचं प्रेम होतं पृथ्वीराजावर. पण कनौजच्या राजा जयचंदाची इच्छा नव्हती पृथ्वीराजाशी लग्न लागावं. का? जात जुळत नाही. दोघे राजपूत. पण जयचंद राठोडचं म्हणणं होतं अस्सल राजपूत आम्ही, हे 92 कुळी किंवा कुणबी राजपूत अस्सल नाहीत. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली लढाई लढू, पण माझी मुलगी त्याला देणार नाही. संयोगितेला पळवून नेलं. लग्न झालं. पृथ्वीराजा राज्यकारभाराचं लक्ष विसरला, प्रणयामध्ये मशगूल झाला. जयचंद राठोड शहाबुद्दीनला सामील झाला सूड घ्यायला. खानदान की इज्जत मिट्टी में मिला दी. राजपुतांच्या सैन्याचा पराभव कसा कर हे जयचंदानी शिकवलं शहाबुद्दीन घोरीला. राजपूत महापराक्रमी होते, आजही आहेत. पण यांचा पराभव कसा कर तर तुझं जे घोडदळ लांबून येईल त्याला तलवार घेऊन भिडायला सांगू नको. राजपूत सैन्याला लांबून बाणाच्या टोकाला विष लावलेले बाण मार. हे युद्धाचं टेक्निक आणि यमुना नदीला असलेले उतार जयचंद राठोडनी शिकवले शहाबुद्दीन घोरीला. शहाबुद्दीन घोरी चाल करून आला. पृथ्वीराजाचा प्रधान आणि कवी हा चांदभाट सांगतायत शाणे व्हायला, ओव्हर कॉन्फिडन्स, जिंकू. पण आता आमच्या देशाची एकात्मता भंगलेली निम्मे राजपूत राजे पृथ्वीराजाच्या बाजूने लढायला उभे राहिले नाहीत. उरलेल्या निम्म्यांच्या सहित उशिरा जागा झालेला पृथ्वीराजा लढायला गेला. ती पण लढाई 1193 साली तराईलाच झाली. त्याही लढाईत दुपारचे 4 वाजून जाईपर्यंत राजपूत जिंकत होते. इतका असून हत्तीवर बसून सैन्याचं सूत्रचालन करणारा पृथ्वीराजा शहाबुद्दीनच्या एका पथकाने पाहिला. 40 घोडेस्वारांचं एक पथक शहाबुद्दीन घोरीने दिले की त्याला पकड. ते 40 जण, हा जो कमांडर इन चीफ होता आर्मीचा, त्याच्या दिशेने आले. लढाई झाली. आसपासचे मेले. पण हत्तीवरच्या पृथ्वीराजाला कैद झाली. तिथपर्यंत जिंकत असलेली लढाई एकदा राजपूत सैन्याला कळलं पृथ्वीराजा कैद झाला, सैन्य पळत सुटलं. भारताचा पराभव आहे. 1193 मध्ये जी दिल्ली ताब्यातून गेली ती 1947 मध्ये मिळाली. मधल्याला जे होतं त्याला मी मिळाली म्हणत नाही. ज्याला म्हणायची त्यांनी खुशाल म्हणावं आणि गुलामीला स्वातंत्र्य म्हणून टिमकी वाजवून घ्यावी. 600-700 वर्ष स्वातंत्र्य गमावलं. अब की बार जाने दो, दोबारा हिंदुस्तान लौट के नहीं आएंगे. त्यामुळे कानात प्राण आणून मी मेजर सक्सेनाला विचारलं, तू काय केलंस? तो म्हणाला, आय शॉट देम डेड. मी त्या तिघांनाही मारलं. जे शहाणपण आमच्या एका आर्मीच्या मेजरकडे आहे त्याचं थोडं जरी जर राजकीय नेतृत्वाकडे आलं तरी देशाचं चित्र बदलणार आहे. द्रास. मग निघायचं होतं द्रासकडून कारगिलकडे. 42 किलोमीटरचं अंतर आहे. दिवसा जाणं शक्य नव्हतं कारण दिवसा जाणारे आमचे कन्वाय कळलाच असता. वर पर्वत शिखरांच्यावर अजून पाकिस्तानी तर होते. अजून ते व्हेकेट त्यांना मोकळं करायचं होतं. त्यामुळे रात्री जायचं. बरं रात्री पण जायचं पण दिवे लावायचे नाहीत. त्यामुळे असा एवढासा रस्ता, इकडे हिमालयाचं शिखर आणि इकडे डायरेक्ट एकदम दरी, याच्यावरनं दिवे न लावता जायचं. तो 40-42 किलोमीटरचा प्रवास आम्ही करून खूप रात्री उशिरा कारगिलला पोचलो.
कारगिलच्या ज्या एका हॉटेलमध्ये आमच्या आर्मीने राहण्याची व्यवस्था केली होती तिथे थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडल्यानंतर त्या हॉटेलमधनं गावाचं दर्शन जे घडतं हे कारगिल पण सुनसान. कारगिलची मूळ वस्ती 35,000, 34,999 म्हणावीत अशी माणसं गाव सोडून गेलेली. एकच जण कारगिलमधनं सिंधू नदी वाहते. ती म्हणजे ती आपण ओळखतो ती मूळ सिंधू नाहीये, पण याही नदीचं नाव सिंधूच. ती खळखळ करत त्याचे पांढरा शुभ्र आहे रंग, हिमालयातनं येणारी जी माती आहे तिच्या रंगांच्या सहित. तिच्या काठावर यासीन नावाच्या एकाची चहाची टपरी होती. काही सोल्जर्स किंवा हे वाहनं दुरुस्त करायला येणारे वगैरे एवढेच फक्त. बाकीचं कारगिल गाव सुद्धा सुनसान. आर्मीचे बेस उद्ध्वस्त. कारगिलला एक छोटी धावपट्टी आहे, पण कारगिलच्या भोवतीची शिखरं यांच्या ताब्यात होती पाकिस्तानच्या. त्यामुळे त्या धावपट्टीवर शेलिंग झालेलं होतं. आता विमान लँडिंग करू शकत नव्हतं. मग एक कंट्रोल टॉवर होता, तो कंट्रोल टॉवर उद्ध्वस्त. बरोबर मध्यावर एक ऑब्झर्वेशन पॉइंट. ओपी म्हणजे काय असतो? ओपी म्हणजे मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं गन लोकेटिंग रडार्स भारतीय सैन्याकडे नव्हते. अशा वेळेला जर करेक्ट शेलिंग करायचं असेल तर एक सांगितलं कॉमन सेन्स, दुसरा उपाय असतो रेडिओ सेट आणि दुर्बीण घेतलेले एक 4 जणांना गन्स देऊन पुढे पाठवलं जातं. ते ज्या टार्गेटवर शेलिंग करायचे ते दिसेल अशा रेंजमध्ये ते येतात, दुर्बिणीने पाहतात. रेडिओ सेटवरनं बेसला गन्स जिथे लोड केलेले आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन्स देतात, त्यानुसार बॉम्ब सेट होतो आणि शेलिंग केली जातं. पहिला बॉम्ब पडला तो कुठे पडला हे या ओपी ऑब्झर्वेशन पॉइंटवर बसलेले जे सोल्जर्स आहेत त्यांना दिसतं. तो जर ॲक्युरेट नाही पडला मग ते अंदाजाने सांगतात की इतके ग्रेडियन वेस्ट, इतके ग्रेडियन साऊथ, ॲडजस्ट करत एक एक बॉम्ब टाकत फायनली ज्या वेळेला येतं की यस नाव 0 इन म्हणतात. ते झालं की ते फायनल इन्स्ट्रक्शन देतात, मग शेलिंग होतं. पण हे सर्व चालू असताना तासनतास जाऊ शकतात आणि ह्यांचे रेडिओ सेटवरचे जे मेसेजेस आहेत ते पाकिस्तानी पण पकडू शकतात. एकदा ते पकडले की ओपीचा पॉईंट त्यांना ओळखता येतो, त्या ओपीवर फायरिंग होतं. कारगिलच्या युद्धामध्ये कितीतरी ठिकाणी ओपीवरचे भारतीय जवान मेलेत. त्यातल्या ओपीवरचा एक भारतीय जवान ज्याला आखून दिलेलं जे काही काम असेल त्याच्यावर जे शेलिंग झालं त्याच्यात त्याचा एक हात तुटला. तुटलेल्या हातावर घड्याळ होतं. तुटलेला हात घेऊन सरपटत जाऊन त्यांनी जी इन्स्ट्रक्शन रेडिओ सेटवरनं द्यायची ती दिली. शेलिंग झालं. ते जे काही ठाणं असेल तोफांची बॅटरी म्हणतात 6 त्या पाकिस्तानी उद्ध्वस्त केल्या. पण आपल्या ह्या जवानाला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये आणलं. मिलिटरी हॉस्पिटलमध्ये त्याला विचारलं की घटना नेमकी किती वाजता घडली तुझ्या लक्षात आहे का? हात तुटलेला हा जवान हसतमुखपणे सांगतोय डॉक्टरला की ते माझ्या तुटलेल्या हातावर घड्याळ होतं, त्या घड्याळावर तुम्हाला दिसेल बघा वेळ काय होती त्यावेळेला. एक शीख जवान पंजाबमधल्या आपल्या आईला सकाळी सकाळी फोन करतोय 7:30-8 वाजता की माँ चिंता मत करना यहाँ सब ठीक है. हे तो यहाँ सब ठीक है वाक्य म्हणेपर्यंत शेलिंग चालू होत आहे. ते शेलिंग ऐकून तो आईला सांगतोय की लगता है इन सालों का नाश्ता खत्म हो गया. म्हणजे पाकिस्तानी सोल्जर्सचा नाश्ता संपला आणि त्यांनी आता शेलिंग चालू केलं. माँ अभी मैं जा रहा हूं. कारगिलला आमच्या बरोबर जो बिहार रेजिमेंटचा एक ऑफिसर दिलेला होता, त्यांनी इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या, ब्रीफिंग द्यायला त्याचे CNC मेजर जनरल बुधवार हेही होते. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला एक बेस दाखवतो. तो बेस दाखवायला आमचा कन्वॉय निघाला. सिंधू हिंद सी जी येते इथे खाली उतरत यावं लागतं, मग नदीवरचा पूल आहे आणि मग असं चढत कुठेतरी जायचं आहे. ते आम्ही खाली उतरत असताना पाहिलं. सकाळचे 8-8:30 होते. शेलिंग चालू झालेलं होते. ते कारगिलचा जो ओपी आधी भारताचा होता तो मारलेला, तो भाग पाकिस्तान्यांच्या ताब्यात गेलेला. तिथनं भारताचा कारगिलचा जो बेस आहे तो क्लिअर कट दिसतच होता. त्यामुळे शेलिंग चालू झालेलं होतं. आमच्या समोरच्या चढावर 3 पेट्रोलच्या टाक्या घेऊन चाललेले टँकर्स आणि त्यांच्या पुढे एक एस्कॉर्ट म्हणजे 2 टनर वाहन म्हणतात, त्यातल्या पहिलं जे व्हेकल होतं म्हणजे 2 टनर व्हेकल त्याच्यावर शेल येऊन पडला. वाहन तर उद्ध्वस्त झालंच, पण त्यातला ते कॉन्व्हॉय थांबला. त्यातल्या ड्रायव्हरला न्यावं लागलं. आम्ही मुद्दाम हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहिलं. आम्हाला जायला मिळून लागलेली असतील साधारण 15-20 मिनिटं. त्या ड्रायव्हरचे बाकीचे सगळे सहकारी हॉस्पिटलच्या बाहेर येऊन थांबलेले होते. त्या ड्रायव्हरवर उपचार करणारी मुलगी 22-23 वर्षाची होती. ती कर्नाटकातली होती. तिचं नाव डॉक्टर कमला. ती व्हॉलंटरी ड्युटी म्हणून आलेली होती. डॉक्टर आहे आणि मला कारगिलमध्ये काम करायचं आहे. आणि ती सिलेक्ट, आधी तिने NCC वगैरे केलेलं असणार आहे, ती सिलेक्ट झालेली होती. ती उपचार करत होती. हा जो ड्रायव्हर होता गाडीचा, त्याच्या गाडीच्या पुढे बॉनेटवर बॉम्ब म्हणजे शेल पडलं. त्याची स्प्लिंटर्स काचा फोडून त्याच्या डोळ्यात शिरली.
15 मिनिटांनी आम्ही पोचेपर्यंत त्या 15 मिनिटात या ड्रायव्हरच्या डोक्यापासून पायापर्यंत बँडेज बांधून झालेलं होतं. माझ्याकडे त्याचा फोटो आहे. तो फोटो म्हणजे तोंडालाही सगळं गुंडाळलं आणि डोळ्यावर पट्ट्या ठेवून त्याच्यावर उपचार केलेला आहे. आम्ही पोचल्यापासूनच्या 5व्या मिनिटाला म्हणजे एकूणातल्या 20व्या शेल पडल्यापासूनच्या 20व्या मिनिटाला त्याचं शरीर हेलिकॉप्टरमध्ये ठेवून ते श्रीनगरसाठी रवाना झालेलं होतं. आणि एक प्राण मोलाचा आहे. हा जो ड्रायव्हर होता याचा ड्युटीचा हा शेवटचा दिवस होता. ही ट्रिप केली की त्याची रजा मंजूर आणि आता तो जाऊ शकतो. मला सगळ्या युद्धाच्या काळामध्ये ज्या एकाच वेळेला ॲक्च्युअल चक्कर आलेली वाटली, गरगरलेलं वाटलेलं आहे. कारण की हे लक्षात घ्या मित्र हो, की युद्धाच्या कथा नुसत्या रम्य नाहीत, त्यात रक्तपात आहे, मरतात ती माणसं आहेत. तो कोणाचा पती असतो, कोणाचा काका असतो, मामा असतो आणि मृत्यूशी असा क्षणाक्षणाला चालू असलेला सामना आहे की आता पुढच्या क्षणाला काय होईल. पण मानवी जीवनाचं हे जे मोल आहे ते लक्षात घेऊन ज्या कार्यक्षमतेने तिथे काम करतो त्याची पुन्हा पुन्हा मला वाटत राहिलं की अरे निम्मा, 1/4, 1 निदान जाणीव कॉन्शियसनेसच्या पातळीला मोल जे माणसातल्या संबंधाचं, खरं म्हणजे मृत्यूच्या छायेत आपण सगळेच जगतो, पण हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आमचे हेवे दावे, आमचे द्वेष, आमचा संकुचित स्वार्थ, देश गेला खड्ड्यात. सोल्जर सतत मृत्यूच्या छायेत जगत असतो. त्याला माहित असतं की आपलं नाव लिहिलेली बुलेट केव्हा आपल्या दिशेने येईल माहिती नाही. आहे ते क्षण आनंदानेही जगा, मित्रभावनेने जगा. ड्युटी संपली तर काही सारखी आर्मी ही जाती व्यवस्थेवर आधारित नाही. उच्च नीचता, हायरार्की, उत्तरंड ते एन्जॉय करतात, ते एकत्र राहतात, मजा करतात आणि कुठल्याही क्षणाला जर आदेश आला तर पुढच्या कामाला निघतात. याला पाहून आम्ही कर्नल चौहान आम्हाला घेऊन तो म्हणाले तुम्हाला एक आर्मीचं युनिट दाखवतो. गाडीमधनं जात असताना मी त्याला विचारलं कुठे युनिट. त्याने असं समोर बोट दाखवलं की काय ते का तिथं आहे. पूर्वी तिथे टॉवर होता, कारगिलचा जी एअर स्ट्रिप आहे ती तिथे होती. तो म्हणला ते काय तिथं आहे. मी डोळे मिचकावून बघायला लागलो, बारीक करून. तिथं काही नव्हतं. तिथं काळं कुत्रं पण, दगड पण हुंगत नव्हतं, सुनसान. मी कर्नल चौहानला विचारलं की आप सही तो बता रहे हैं ना कि वहां पे कुछ है. तो म्हणला आम्ही मजा देखलो. त्यावेळेपर्यंत तो चढून आम्ही गेलो. एक मोडलेलं तारांचं कुंपण होतं. त्या मोडलेल्या तारांच्या कुंपणाला असलेल्या दारातनं आमची गाडी आतमध्ये शिरली आणि जमिनीच्या खालनं 150 सोल्जर्स बाहेर आले. बंकर्स होते खाली आणि त्या बंकर्समध्ये वाहनं आणि बंदुका तोफांची दुरुस्ती चालू होती. हे जे युनिट आहे याचं नाव इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल डिव्हिजन. ती बंकर्समध्ये खाली आणि आमचं वाहन आल्याचं कळल्यानंतर फक्त ते वर आले. यावेळेपर्यंत 9:30-10 वाजले होते. त्या दिवशीचा आमचा ब्रेकफास्ट तिथे ठरलेला होता आणि आम्हाला ताजे सँडविचेस होते. मला ते असे लुसलुशीत ब्रेडचे सँडविचेस हातात धरतानाही मला कसं नुसं होत होतं. आणि अशा आमच्या गप्पा चालू होत आहेत त्यावेळेपर्यंत शेलिंग चालू झालं. समोर होतं शिखर, समोरच्या शिखरावर पाकिस्तानी आर्टिलरी होती, त्यामुळे शेलिंग चालू झालं. तर बॉम्बचा आवाज आला ठप्प की जे आमच्याबरोबर जे कोणी 2-5 जण होते ते पटकन घाबरून इकडे तिकडे पळत सुटायचे, कोणी आडवे पडायचे. आपले जवान हसत बसलेले होते, दात काढून हसत बसलेले होते. कारण का ठपकन असा आवाज यायचा, सगळे पळत इकडे इकडे बघत आडवे पडत. असे सगळं झालं की जवान सांगायचे की हा आपला बॉम्ब होता, भारतीय आर्टिलरीने टाकलेला होता. मग आमच्यातल्या कोणीतरी विचारलं की हे कळलं तुम्हाला कसं कळतं की आपला बॉम्ब कोणता आणि तिकडून येणारा बॉम्ब कोणता. मग एका जाणकार जवानाने सांगितलं की आपल्या दिशेने जो बॉम्ब येतो त्याचा असा शिट्टीसारखा आवाज येतो, असा आवाज येत असतो. तर बॉम्बचा ठपकन आवाज झाला तर ओळखायचं कसं, तर जर असा शिट्टीचा आवाज येत असेल तर. आणि मग हा जवान म्हणतोय की द मोस्ट ब्युटिफुल थिंग इज, जो आपल्या अंगावर पडणारा बॉम्ब असेल त्याचं काहीच ऐकू येत नाही. शिट्टी केव्हा ऐकू येते, आपण आहोत तिथून असा जर परपेंडिक्युलर टाकला आकाशात, ती लाईन बॉम्बनी क्रॉस केली, इकडून बॉम्ब आला आणि आपण जिथं ती लाईन क्रॉस केली की जे एरोडायनेमिक इफेक्ट आहे त्यामुळे तो शिट्टीसारखा आवाज येतो. शिट्टीसारखा आवाज येतोय याचाही अर्थ आहे धोका नाही. सगळ्यात धोका केव्हा, द मोस्ट ब्युटिफुल थिंग इज, आपल्या अंगावर जो पडणार आहे ते आपल्याला कळतच नाही. ते शेलिंग चालू, आमच्या गाडीवर पडली शेल. एक बॉम्ब आम्ही ज्या गाडीतनं आलो त्या गाडीवर पडला, स्प्लिंटर्स पसरले. आम्ही होतो आडवे पडलेलो, पण मी एका सोल्जरचा फोटो घेऊन ठेवला. तो बंकरच्या दारात उभा आहे, असाच्या असा गन, आणि चेहऱ्यावरची एक रेष त्याची हालत नाही. मला तेव्हापासून असं वाटत आलेलं आहे
की स्थितप्रज्ञेचा खरा अर्थ कर्मयोग आणि स्थितप्रज्ञ समजावून घ्यायचा असेल तर दुसरा अध्याय वाचण्यापेक्षा ह्या सोल्जरचा फोटो पहा. समोर शेलिंग चालू आहे आसपास, बाकी आमची पळापळ चालू आहे, त्यातनं वेळ मिळेल तसं आम्ही सँडविच खातोय, कॉफी पितोय. हा सोल्जर त्याची ड्युटी आहे म्हणून बंकरच्या गेटला, बाकीचे सोल्जर्स खाली जाऊ शकतात, हा त्या बंकरच्या गेटवर तसाच्या तसा उभा. ही सगळी उद्ध्वस्तता पाहिली आणि त्यानंतर मला कारगिलच्या पुढे सियाचीनपर्यंत जाणारा जो प्रदेश आहे त्यातल्या एका भागात एक अद्भुत प्रसंग पाहायलाही मिळाला. सगळंच माझं भाग्य आहे. जे कुठलं एक विशिष्ट ठाण आहे. कमांडिंग ऑफिसरने विचारलं की आपको आना है क्या वहाँ पे. मला अर्थातच यायचं आहे. ते होतं कुठलं तरी, ते सियाचीन आहे डिफेन्सच्या दृष्टीने, नाव नाही सांगत. तिथे आम्ही पोचलो. डोंगराच्या शिखरावर असा तो स्पॉट आहे. तिथे भारताचं एक युनिट होतं. त्या युनिटला नुकतीच बातमी मिळालेली होती की तिथून पलीकडे जे शिखर पाकिस्तानी एरिया आहे तो गिलगिटचा येतो. त्या गिलगिटच्या भागामध्ये ॲम्युनिशन फॅक्टरी आहे. त्या ॲम्युनिशन फॅक्टरीविषयीचे मेसेजेस मिळालेले होते आणि आता ह्या मेजरला ऑर्डर्स होत्या की ती ॲम्युनिशन फॅक्टरी उद्ध्वस्त करायची. कशी करायची तर एका ट्रकवर लोड केलेले 40 रॉकेट्स असतात. रॉकेट लॉन्चर. ती 40 रॉकेट्स असं एका अंतरापर्यंत जाऊन थांबतात. मेजर स्वतः ऑब्झर्वेशन पॉईंट, तो कानाला ते रेडिओ सेटचे हे लावून ऑब्झर्व करतोय आणि त्याला ते ग्रेडियन्स ॲडजस्ट करायचे, त्याला पलीकडून जिथून यायचे ते मेसेजेस पण येत आहेत. ती ॲक्शन मला पाहायला मिळाली. आणि जो रॉकेट लॉन्चर सेट केलेला होता तो ट्रक असा उलटा करतात. ट्रक आहे त्यासाठी नाही, ट्रक उलटा करून रॉकेट्स प्रत्यक्ष सोडली जातात. एका ह्याच्यावर 40 रॉकेट्स असतात. त्यातली 7 रॉकेट्स सोडायला या मेजरनी 1.5 तास घेतला. जे मेसेजेस यायचे ग्रेडियंट सेट केले, पहिलं रॉकेट सोडलं, देन ही वुड वेट, वाट पाहायचा, मग त्याला तिकडून यायचा तो मेसेज येईल, मग तो काय ते सेट करायचा, इन्स्ट्रक्शन्स द्यायचा. हे दिसत होतं डोळ्यांना, पण ते अंतर 12 किलोमीटर होतं. रॉकेट लॉन्चर जिथे होता ते अंतर 12 किलोमीटर होतं. आणि ते लांब का ठेवलेलं होतं तर ते अशा काही खबदाडीत ठेवलं पाहिजे की ते लोकेट जरी झालं तरी तिथे ॲक्युरेट बॉम्ब टाकता येता कामा नये. तो बॉम्ब कुठल्या तरी शिखराला आणला पाहिजे अशा स्पॉटला रॉकेट लॉन्चर सेट केलेला होता. 7 रॉकेट सोडायला त्यांनी 1.5 तास घेतला. 90व्या मिनिटाला त्याला कन्फर्मेशन आलं की हा जो 7वा शेवटचा जो पडला तो ॲक्युरेट ॲम्युनिशन फॅक्टरीवर पडला. त्यानंतर त्यांनी उरलेली 33 रॉकेट्स पुढच्या 3.5 सेकंदात जातात. अशी म्हणजे आयुष्यभराची दिवाळी पाहून झालेली आहे त्यावेळेला. 60 हे थांबलो आणि त्यानंतर फायनल मेसेज की ॲम्युनिशन फॅक्टरी डिस्ट्रॉय झालेली आहे. तो दिवस संपवून हॉटेलवर पोचलो. हॉटेलमध्ये केबल चॅनलवर BBC मला पाहायला मिळाला. BBCचा वार्ताहर त्या ॲम्युनिशन फॅक्टरीच्या त्या साईडला होता. बातम्या देताना त्यांनी सांगितलं की इंडियन आर्मीने आत्ता शेलिंग करून ही ॲम्युनिशन फॅक्टरी, तो BBCचा पॅन करत कॅमेरा तो कव्हर करतो. असं मला दोन्ही बाजूनी दृश्य, इकडचं आर्मीच्या कृपेने, तिकडचं BBCच्या कृपेने, जे एरवी पाकिस्तानच्या बाजूनी असतात. ज्या कमी वेळा मी BBCचे आभार मानीन त्यातली ही एक वेळ होती. ही दोन्ही बाजू हे मला पाहायला मिळाले. हे जे दिवस गेले एवढं होईपर्यंत फायनली भारताने ही सगळी ठाणी उचकटून फेकली. पाकिस्तानानं मागे घुसवलं आणि त्यानंतर एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. द्रास कारगिल सेक्टरमधलं तरी युद्ध थांबलं. मग मी कारगिलमधून उलटा द्रास मार्गे, गुलमर्ग सोनमर्ग मार्गे श्रीनगरला परत आलो. आणि त्यावेळेपर्यंत एवढं तर कळलेलं होतंच की इथून पुढच्या लढाईचा टप्पा आहे दहशतवाद्यांशी, प्रॉक्सी वॉर. हे असं प्रचंड वेगाने वाहणारं वारं. हे दिवस बर्फाचे नव्हते तरीही असे बोचरी भोकं पडतील कातडीला इतकी थंडी. उभं राहिलं तर कोलमडालं होईल इतक्या वेगाचं वारं. त्यात राहून भारतीय जवान आणि ऑफिसर्स सीमेचं रक्षण करत होते.